नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी पूनम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आणि आता मी सकाळी सकाळी मस्त असा ब्लॉग चालू केलेला आहे। तर आज सकाळी सकाळी मस्त असा ब्लॉग शूट करायला घेतला आणि म्हटलं की दिवसाची काही सुरुवात आहे ती अशा प्रकारे करावी आणि तुमच्यासोबत करावी। म्हणूनच मग मी इथे सकाळी उठले, फ्रेश वगैरे झाले आणि गरम पाणी प्यायला घेतलं, कोमट पाणी, त्यात लिंबू टाकून मी पित असते। त्याने तब्येत खूप छान राहते, आपली दिवसभर फ्रेश वाटते आणि जे आपल्याला काही म्हणजे बिमाऱ्या असेल, बद्धकोष्ठ वगैरे ह्या जे आहे आपलं पोट वगैरे साफ हे गरम पाणी लिंबू टाकून पिल्याने खूप छान आणि पोट वगैरे लवकर साफ होते आणि पोट निघत नाही आपलं। अशाच प्रकारे मी रोज एक ग्लास कोमट पाणी त्यात लिंबू पिळून पित असते, त्याने खूप छान फ्रेश वाटते। आणि नंतर थोडा वेळ बसले, थोडा वेळ म्हणजे शांत ध्यान वगैरे केलं आणि नंतर इथं आपल्या योगासनाला सुरुवात केली। जेवढे काय असे ना 10-15 मिनिट मी ही स्वतःला देतच असते। रोज योगासन वगैरे करत असते, व्यायाम करते। अशाच प्रकारे मी माझ्या दिवसाची सुरुवात अशी करत असते। आणि बघा, मला मायग्रेनचा त्रास असल्यामुळे मला मानेचे वगैरे व्यायाम हे करावंच लागतात नेहमी आणि म्हणजे मानेचा त्रास होत असते मला। तर योगासनामध्ये मी ह्या पण सगळ्या गोष्टी करत असते की आपली म्हणजे तब्येत आहे ती कशा प्रकारे योगाचा आपल्याला आपल्या तब्येतीला फायदा झाला पाहिजे, अशाच प्रकारचा व्यायाम मी तर रोज करत असते। आणि सगळ्याच महिलांनी दिवसातून म्हणजे सकाळचा टाईम जो असतो त्यांना घाई गडबडीचा असतो, पण सकाळच्या टाईममध्ये सुद्धा 10-15 मिनिट ह्या स्वतःला द्यावंच लागते। म्हणजे चालणं फिरणं वगैरे ह्या गोष्टी त्या म्हणजे झाल्याच पाहिजे। आणि मी तर माझं नित्यनेम आहे की 15-20 मिनिट मी माझ्या शरीराला देतच असते, कारण की आपण करत कशासाठी या सगळ्या गोष्टी? लवकर उठायचं, लवकर करायचं। हो, थंडी आहे, पण त्या थंडीतही आपल्याला थोडाफार घरात बसून व्यायाम करायचा, नाही बाहेर जमलं तर घरात बसून व्यायाम करायचा। आता मी बाहेर फिरून वगैरे आली आणि थंडी वाटत होती तर म्हणून मग घरात बसून व्यायाम केला। थोडाफार हो ना, उशिरा होईना, पण आपल्याला स्वतःला 10-15 मिनिट द्यायचीच। योगा वगैरे छान झाला, फ्रेश झाले, मस्त अद्वैचा टिफिन करून दिला, अद्वै स्कूलला गेला, त्याच्या बाबाचा स्वयंपाक वगैरे केला, ते पण गेले त्यांच्या कामावर स्कूलमध्ये। आणि आता मी म्हटलं आता उद्यापासून पारायणाला सुरुवात करायची आहे। तर सगळं घर वगैरेचं क्लीन केलं आहे, मी सगळं स्वच्छ करून घेतलं आहे। आपलं बेडशीट, कवर्स वगैरे काय जे असते सगळं धुवून टाकलं, सगळं स्वच्छ केलं आहे। ते मी तुमच्यासोबत शेअर नाही केलं। आणि आता म्हटलं देव क्लीन करून घेते, कारण की सगळं कामं एकाच वेळी यायला नको, म्हणून पहिले मी देव वगैरे छान असे क्लीन करून घेते। ते पण तुमच्यासोबत शेअर करते की मी देव कसे क्लीन करून घेत आहे ते। आणि आता दुपारी जाऊन मला थोडंफार सामान घ्यायचं आहे, बाहेर जाऊन पूजेसाठी जे सामान लागणार आहे ते घेऊन येते। इथेच काय काय घेणार काय नाही नंतर मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि तुम्हाला आल्यावर दाखवेल की मी पूजेसाठी काय सामान घेतलं वगैरे ते। म्हणून सगळं कामं झाले, सगळं मन छान स्वच्छ झालं होतं, सगळं घर स्वच्छ केलं, सगळं केलं, कारण की मला 2 दिवसानं पारायण करायचं होतं, म्हणून सगळं स्वच्छ करून घेतलं। आणि आता वेळ होती की देवांना पण स्वच्छ करून घ्यायचे, कारण की मग सगळं कामं एकाच वेळी येऊन पडते। म्हणून मग मी पहिले हळूहळू आधीच सगळ्या गोष्टी करून ठेवायचा प्रयत्न केला, कारण की एका दिवशी सगळं म्हटलं की मग थोडं अंगभर होते। आणि मग सगळं पारायणाला तर तुम्हाला माहीतच आहे की पोथी वगैरे वाचायला किती वेळ लागते, माळा जप करणे, पोथी वाचणे, तारक मंत्र, जे काय आपले मंत्रशास्त्र असतं त्याला वाचायला खूप वेळ लागत असते आणि एका दिवशी एवढं सगळं करणं पॉसिबल होत नाही। म्हणून मी 4-5 दिवसा अगोदर सगळ्या गोष्टी म्हणजे करायला सुरुवात केली होती। आणि देव वगैरे स्वच्छ करून घेतणे ह्या सगळ्या गोष्टी मी आधीच करून ठेवल्या होत्या, कारण की मग एकाच वेळी सगळ्या गोष्टी येऊन पडायला नको। दिवे वगैरे क्लीन करणं, जे काय आपल्याला आवश्यक गोष्टी आहे पारायणामध्ये त्या सगळ्या गोष्टी मी आधीच स्वच्छ करून घेतलेल्या आहे। सगळं देव वगैरे क्लीन करून घेतले। बघा, क्लीन केल्यावर देव किती छान वाटत आहे। आणि सगळीकडे असं जर स्वच्छ वातावरण असलं की मन कसं असं प्रसन्न होऊन जाते, म्हणजे किती सुंदर वाटते। बघा, सगळं क्लीन झालेलं आहे। मी प्रसादामध्ये शिरा पण बनवला होता देवांना, ते पण मी देवाजवळ ठेवला। आणि हे जे 2 पुस्तक आणले होते तेव्हा मठामधून पोते आणल्या होत्या त्या पण मी इथं ठेवल्या, सध्याच्या देवाजवळ ठेवल्या। नंतर मी याला पारायणाच्या वेळेस मी चौरंगपाठावर वगैरे ठेवणार आहे। देव वगैरे छान क्लीन झाल्यावर बघा किती मस्त चमक वाटत आहे।
दुपारी थोडा वेळ आराम केला आणि नंतर हे अद्वैतचे बाबा वगैरे आल्यावर आम्ही सगळे मिळून संध्याकाळी म्हणजे जे मला आता पारायणाला सामान लागणार आहे ते सगळं सामान आणण्यासाठी आम्ही बाहेर गेलो होतो. बघा किती छान वस्त्र होते, त्याच्यात भरपूर सारे कलर होते, पण मला स्वामी महाराजांना पिवळं वस्त्र जे आहे खाली आसन जे आहे ते टाकायसाठी हवं होतं. आणि हे गुप्तेचं दुकान आहे आर्णीला, ज्यांना कोणा माहीत असेल त्यांच्यासाठी सांगते, माहीत नसेल त्यांच्यासाठी. बघा तिथे सगळ्याच प्रकारचे म्हणजे आपल्याला पूजेचं सगळं सामान मिळून जाईल. आपल्याला तिथे वस्त्र, चौरंगपाट, हिना अत्तर जे काही गोष्टी पारायणाला लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी मिळून जाईल. आणि नंतर मी इथे चौरंगपाट घ्यायसाठी दुसऱ्या दुकानात आली होती भांड्याच्या. त्यांच्याकडे जसा मला हवा होता तसा नव्हता म्हणून मी दुसऱ्या दुकानात आली. बघा किती सुंदर मस्त असा चौरंगपाट मिळालेला आहे. जे काही सामान आहे ते मी समोर तुम्हाला सांगेलच, आल्यावर दाखवेलच. आणि नंतर मग तिथून मला पारायणासाठी स्वामी महाराजांचा फोटो होता म्हणून मी स्वामी महाराजांचा फोटो घ्यायसाठी गेले. खूप सारे फोटो त्यांनी काढले होते पण स्वामी महाराजांचा फोटो काही मिळेना. तर मग जे फोटो त्यांनी मला दाखवला आणि माझं मन एवढं म्हणजे त्या फोटोवर आलं की मला हाच फोटो घ्यायचा आहे. मी दुसरे फोटो पाहण्याच्या विचारातच पडली नाही. आणि जे त्यांनी मला एक फोटो दाखवला होता नाही म्हटलं मला हा खूप जास्त आवडलेला आहे. दत्त महाराज आणि स्वामी महाराज दोन्ही मिळून होते. मला तोच फोटो हवा होता म्हणून तो फोटो घेऊन आम्ही आलो. आणि नंतर अद्वैतचं असं म्हणणं होतं की आता मला बाहेरची भाजी जेवण म्हणजे घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी मग आम्ही इथे रेस्टॉरंटमध्ये आलो होतो की त्याला पनीर कढई हवी होती, ते घ्यायला आलो होतो. मग ती पण घेतली. आणि नंतर इथं बघा तिथं हॉटेलमध्ये विस्तो चालू होता. सगळे जे वेटर्स लोक होते थंडी खूप चालू असल्यामुळे ते शेकत होते. तर आमची भाजी रेडी होतपर्यंत ना आम्ही पण त्याचा मजा घेतली. आम्ही पण शेकोटीजवळ बसलो होतो. छान मस्त तिथे शेकणं वगैरे झालं. आणि नंतर मग घरी यायला निघालो. आमचं पार्सल रेडी झालं होतं. ते बिल वगैरे करायला गेलं तोपर्यंत म्हटलं की छोटीशी आपली इथे क्लिप घ्यावी म्हणून मी इथं माझं छोटंसं क्लिप घेणं चाललं आहे. नंतर घरी आल्यानंतर मग मी लगेच पहिले स्वयंपाक करायला घेतला होता. अर्धा स्वयंपाक मी करून गेली होती आणि अर्धा माझ्या ज्या पोळ्या टाकायच्या त्या माझ्या व्हायच्या होत्या. बघा एवढा सारा स्वयंपाक आहे तरी पण अद्वैतचं असं हट्ट होतं की पुन्हा आईला बाहेरचं खायला जमत नाही, तर आजच मला पनीर कढई खायची आहे. आणि आई नसून खाणार तर 7 दिवस पण मी पण बाहेरचं नाही खाणार. तर त्याच्या हट्टापायी इथे मग त्याच्या बाबांनी पनीर कढई ही भाजी आणली आणि घरी आल्यावर मी मस्त अशा चपात्या रेडी केल्या. तर आताच मी बाहेरून आलेली आहे म्हणून क्विकली असं शेअर करावं म्हटलं तुमच्यासोबत की काय काय वस्तू मी आणलेल्या आहेत ते. कारण की नंतर मला आता सगळं बाकीचं पण आवरायचं, जेवण वगैरे करायचं आहे म्हणून म्हटलं पहिले तुमच्यासोबत शेअर करा की काय काय वस्तू मी घेऊन आली आहे ते. तर सर्वात प्रथम मी पहिले हा चौरंगपाट आणला कारण की मला पूजा मांडायची तर चौरंगपाट तर मला खूप आवश्यक आहे. तर म्हणून मी असा चौरंगपाट घेऊन आली आहे. माझ्याकडे ऑलरेडी एक चौरंगपाट आहे तो म्हणजे घरी आहे, तर इथे नव्हता, तिथे पाटच होता एक, तर म्हणून म्हटलं एक चौरंगपाट घ्या. आणि खूप सुंदर असा चौरंगपाट आहे, खूप मोठा भेटलेला आहे आणि मला खूप जास्त आवडला. याच्यावर मस्त छान घट वगैरे आहे, ते बघू शकता तुम्ही किती सुंदर असा चौरंगपाट आहे. मला असाच हवा होता. आणि नंतर आता पूजा करायची, स्वामी महाराजांचं पारायण करायचं, तर स्वामी महाराजांचा फोटो तर आवश्यक आहे म्हणून मी इथे मस्त असा स्वामी महाराजांचा एक फोटो घेतलेला आहे. बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे. आणि मला हा असाच फोटो हवा होता आणि दत्त महाराज आणि स्वामी महाराज दोन्ही मला हवे होते फोटोमध्ये. आणि हा फोटो त्यांनी दाखवला मला आवडला, तर म्हणून मग मी हा फोटो घेतला. आणि मला खूप जास्त प्रचंड हा फोटो आवडला. म्हणजे दोन्ही देवांचं याच्यामध्ये दर्शन होते आणि एक साईडनी गाय पण आहे, इथे वाघ पण आहे, म्हणून मला असंच हवा होता. आणि हे पण हवं होतं मला की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मला खूप जास्त प्रमाणात हा फोटो आवडला. मी अजून याचं पॉलिथिन वगैरे काढलेलं नाही म्हणून तुम्हाला तसं दिसत असेल, पण उद्याच्या पारायणाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा फोटो छान दिसेल. मला खूप जास्त प्रमाणात आवडला. आणि तशाच बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी पूजेचे जे काही सामान आहे ते पण खरेदी करून आली होती. बघा हे चौरंगपाटावर टाकायला पिवळं वस्त्र आणलं आहे. पिवळाच कलर मला घ्यायचा होता कारण की स्वामी महाराजांना पिवळाच वस्त्र टाकलं जाते म्हणून पिवळ्या वस्त्राचं असं हे वस्त्र घेऊन आले एक. आणि बाकीचं छोटं मोठं जे आहे सामान पूजेचं ते आहे. हिना अत्तर वगैरे आणलेलं आहे. बाकी जे काय आहे ते छोटं मोठं सामान आणलेलं आहे. चला तर मग आता जेवणाची तयारी करावी लागते. म्हणजे तसे ऑलमोस्ट तयारी तर सगळी झालेली आहे. आता जेवण करते आणि
त्याचबरोबर इथे हा व्हिडिओ आजचा मी एंड करत आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हा फोटो स्वामी महाराजांचा फोटो कसा आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बस ह्याच पॉझिटिव्ह नोटवर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. राहते मग. श्री स्वामी समर्थ.